नमस्कार. मी डॉक्टर पत्की विनय जयराम. नगरपंचायत निवडणूक 2025 नगरसेवक या पदासाठी प्रभाग क्रमांक 12मधून उभा आहे. गेली 30-35 वर्ष मी वैद्यकीय सेवा करतोय. मी सर्व प्रकारच्या तळागाळापासून ते श्रीमंत लोकांपर्यंत सर्वांच्याच सहवासात गेली 30-35 वर्ष आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटेल की वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना अचानक राजकारणामध्ये यायचं कारण काय? राजकारणामध्ये येऊन कोणती मोठी सत्ता किंवा फार मोठा पदभार मला पाहिजे असा माझा विषय मनात अजिबात नाही आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मला जी बंधनं आली की मला जी मनापासून लोकांची सेवा करायची होती की ज्याच्यामध्ये 100% मी त्यांना सहभाग देऊ शकतो त्यांच्याकडनं एक नवा पैसा न घेता, तर अशा प्रक्रियेमध्ये ह्या प्रक्रियेमध्ये आल्यामुळं मला एक समाजसेवा लोकसेवा करता येईल हा बरेच दिवसापासून माझ्या मनात विषय होता. आणि आता सध्या ह्या निवडणुकीत मला आमचे शिवसेनेचे अध्यक्ष माननीय तानाजीराव पाटील, माननीय आमदार सुहासभैया बाबर यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली. या पक्षातूनच उमेदवारी जाहीर करत असताना माझ्या मनामध्ये काही जमेच्या गोष्टी अशा होत्या की गेली 10-15 वर्ष मी बघतोय की माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मला पेशंटच्या स्वरूपामध्ये काही अडचणी आल्या आणि मी आमदार साहेबांच्या समोर मांडल्या, त्यांनी तात्काळच त्या शंकेचं निरसन केलं आणि त्यामध्ये मला भरपूर आधार दिला. तसेच माननीय तानाजीराव पाटील, माननीय सुहासभैया बाबर यांनीसुद्धा अनेक गोष्टींमध्ये मला सहकार्य केलं. पण ह्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मला जी बंधनं आली की मला जी मनापासून लोकांची सेवा करायची होती की ज्याच्यामध्ये 100% मी त्यांना सहभाग देऊ शकतो त्यांच्याकडनं एक नवा पैसा न घेता. अनेक लोक आपल्या प्रभागामध्ये आहेत, प्रभागामध्ये आटपाडीमध्ये आहेत की जे दिवसभर कष्ट करतात. दिवसभर कष्ट करून शेवटी त्यांच्या हातात काय येतं तर फार कमी प्रमाणात त्यांना त्याचा मोबदला मिळतो. तर अशा लोकांना, अशा गरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना या माध्यमातून माझ्याकडून जर काही मदत होत असेल तर ती मदत अशा निश्चित स्वरूपाची व्हावी असा एक माझ्या मनामध्ये संकल्प आहे. दुसरी गोष्ट, आपण विचार करतो की नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत यांचं काम काय, तर सगळ्यांच्या डोक्यात एकच विषय असतो की रस्ते नीट करणे, गटारी त्यांची व्यवस्था, कचरा निर्मूलन. ह्या तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या त्या नगरपंचायतनं करायलाच पाहिजेत. हे सोडूनसुद्धा अनेक गोष्टी नगरपंचायतच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्या करण्यासाठी अनेक चांगल्या विचार करणाऱ्या लोकांची ह्या प्रोसेसमध्ये, ह्या गोष्टींमध्ये सहभाग होणं गरजेचं आहे असं एक मला वाटलं. म्हणून मी ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग असावा अशी माझी इच्छा झाली. म्हणून मी आता आपल्या सर्वांसमोर प्रभाग क्रमांक 12मधून नगरसेवक या पदासाठी उभा आहे. माझी सर्वांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच नम्रतेची विनंती आहे की आत्तापर्यंत जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे तसाच पूर्णपणे विश्वास माझ्यावर ठेवून आपण मला आपल्या मताच्या स्वरूपाने आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि
ह्या मतस्वरूपी आशीर्वादाचा मी तुम्हाला निश्चितच कोणत्या न कोणत्या स्वरूपातून त्याचा आपल्याला सर्वांना, सर्व समाजासाठी उपयोग होईल या पद्धतीने माझे कार्य असेल अशी मी एक मनापासून वचन देतो. तरी पुन्हा एकदा सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या कृपेनं मला आपण सर्वजणांनी बहुमताने निवडून द्यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो.